नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपला जो ऑप्शन फॉर्म आहे ज्याला आपण प्रिफरन्स फॉर्म असंही म्हणतो त्या संदर्भातील हा व्हिडिओ। ऑप्शन फॉर्म आपल्याला कशा प्रकारे फिल करायचा आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारात शेअर करण्यास बिलकुल विसरू नका व व्हिडिओला लाईकसुद्धा करा। विद्यार्थी मित्रो, आज नुकताच आपला कॅप शेड्यूल म्हणजेच ज्याला आपण कॅपराऊंड शेड्यूल असंही म्हणतो तो अपडेट झालेला आहे। नवीन कॅप शेड्यूल आपल्याला 6 ऑगस्ट 2024 रोजी मिळालेला आहे। तर ह्या कॅप शेड्यूलची काही स्टेप्स आपण ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत। तर आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट इथपर्यंत आलेलो आहोत। ती मेरिट लिस्ट आपण पाहिलेली आहे, त्यातले ग्रॅव्हेन्सेस आपण चेक करत आहोत। आज त्याचा लास्ट डेट आहे, दिवस आहे। आजपर्यंतही कुणी जर रजिस्ट्रेशन्स केले नसतील तर त्यांनाही रजिस्ट्रेशनची ही शेवटची संधी होती। आज रात्री 12 वाजेपर्यंत आपली ही साईट चालू राहणार आहे, त्यानंतर ती आपोआप बंद होईल। तर आपल्याला पुढची जी कृती आहे 9 तारखेला आपली लिस्ट आपल्याला चेक करायची आहे आणि त्या 9 तारखेच्या अगोदर नवीन आलेल्या शेड्यूलमध्ये आपल्याला एक महत्त्वाची कृती आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड। तर दोन्ही जे राऊंड आहेत विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला एकत्रित ऑप्शन भरायचे आहेत। एक लक्षात घ्या, 2 राऊंड होणार आहेत, मध्ये आपल्याला परत ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही। यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काय करायचे आहेत, ऑप्शन्स द्यायचे आहेत। आपलं पर्सेंटाईल काहीही असू द्या, कितीही पर्सेंटाईल जरी आपल्याला असलं ते 90 असो, 95 असो किंवा 45 असो, 35 असो, 20 असो, तर आपण काय करायचं आहे, जास्तीत जास्त ऑप्शन देणं गरजेचं आहे। कारण जर एक आपलं पर्सेंटाईल जर 90 असेल आणि आपण एकच ऑप्शन दिला एखाद्या कॉलेजला कुठल्या तरी आणि त्याचं जर कट ऑफ जे आहे ते 90च्या वर असेल तर तुमचा नंबर लागणार नाही। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। म्हणजे पर्सेंटाईल किती आहे यापेक्षा आपण ऑप्शन्स किती दिलेत ह्यावरही आपलं नंबर लागणे न लागणे ही बाब बरीच अवलंबून असलेली पाहायला मिळते। त्यामुळे जास्तीत जास्त ऑप्शन देणे हा आपला नंबर लागण्यासाठी एक हितावह गोष्ट आहे व त्याप्रमाणे आपण ती कार्यवाही करावी। तर आपल्याला काय करायचं आहे, 8/8/2024 ते 10/8/2024 म्हणजेच विद्यार्थी मित्रो 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख फक्त 3च दिवस आपल्याला दिलेले आहेत। ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म प्रिफरन्स फॉर्म हे फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत। तर आता ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला काय करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर यासाठी आपल्याला जे जुनं आपलं पोर्टल आहे बीएड कॅप राऊंडचं ते आपल्याला पाहावं लागेल, कारण यावर्षीचा आपला ऑप्शन फॉर्म अजून येणं बाकी आहे। विद्यार्थी मित्रो, यासाठी आपण 2022चं पोर्टल पाहत आहोत। आपण इथे पाहू शकता बीएड ॲडमिशन 2022-23 हे जुनं पोर्टल आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। फक्त आपल्याला समजण्यासाठी ऑप्शन फॉर्म कसे भरायचे याची कल्पना येण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत व आपल्यापुढे सादर करत आहोत। सर्च कॉलेज ह्या ऑप्शनला आपण क्लिक करूया। त्यानंतर सर्च कॉलेज परत एक ऑप्शन आला आहे खाली, त्यालाही आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॉलेजच्या नावाचा आपल्याला एक बार आलेला पाहायला मिळतो, त्या सर्चला आपण क्लिक करूया। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनल सबस्क्राईब न केले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे। तर आपण इथे पाहू शकता आता आपल्याला कॉलेजचा ऑप्शन इथे दिसत आहेत, कॉलेज कोड आपल्याला दिसत आहे। त्यानंतर कॉलेजचा ॲड्रेस इथं दिलेवरती कॉलेज नेम, कॉलेज ॲड्रेस, युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीमधलं ते कॉलेज आहे, त्यानंतर मीडियम, त्यानंतर स्टेटस म्हणजे कॉलेज आपलं गव्हर्मेंट कॉलेज आहे, गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहे, गव्हर्मेंट अनॲडेड कॉलेज आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। त्यानंतर त्याची इंटेक कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते, जी की इथं 50 आपल्याला ह्या कॉलेजसाठी आहे व त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या विविध मेथड्स आपल्याला पाहायला मिळतात। त्या मेथड आपण इथं पाहू शकता, मराठी, इंग्लिश, हिंदी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल सायन्स, सिविक्स, पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण म्हणत असतो, म्युझिक, होम इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅट, होम सायन्स, तर विविध शाखा आपल्याला पाहायला मिळतात। तब्बल इथपर्यंत हे कॉलेजचे आपल्याला मेथड्स पाहायला मिळतात। तर जनरली ह्या मेथड्स सर्व कॉलेजला आपल्याला अवेलेबल असलेल्या पाहायला मिळतात। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण कुठलाही जो कॉलेज आहे त्याला आपण क्लिक करताच त्यासमोर आपल्याला 1 नंबर आलेला पाहायला मिळतो। आता 1 नंबरचं कॉलेज आहे म्हणूनच 1 नंबर येतो असं नाही, तर आपण खालचे कुठलेही जरी कॉलेज वरती स्क्रॉल करून पाहिले, आपल्याला एखादं कॉलेज आवडलं, आपल्याला वाटलं हे एखादं विशिष्ट कॉलेज काय आपल्याला जमू शकतं किंवा आपल्या
आपला नंबर तेथे लागू शकतो. तर आपण इथे पाहू शकता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अकोला. तर अकोला येथील आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजचं नाव इथं पाहायला मिळतं. संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी अंतर्गत ते कॉलेज आहे. अमरावती इथे स्थित असलेली युनिव्हर्सिटी. त्यानंतर मीडियम मराठी आहे. कॉलेजचा टाईप जो आहे तो गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्यानंतर एज्युकेशन कोणतं आहे तर को एज्युकेशन. सीट्स किती आहेत 50 आणि मेथड्स अवेलेबल इथं असलेले आपल्याला दाखवलेले आहेत. तर आपण ह्या कॉलेजला जर आपण क्लिक केलं तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा आपल्याला इथं 1 नंबर प्रिफरन्स त्या कॉलेजसाठी झाला. मग आपण वरती स्क्रॉल करायचं आहे. परत आपल्याला कॉलेज सर्च करायचे आहेत, पाहायचे आहेत. तर आपण हे कॉलेज पाहिल्यानंतर परत एखादं कॉलेज आपल्याला वाटलं की ह्या कॉलेजला सुद्धा आपण प्रिफरन्स दिला पाहिजे तर त्या कॉलेजला क्लिक करताच आपल्याला 2 नंबर तिथं जनरेट झालेला पाहायला मिळतो. म्हणजेच आपण 1 नंबरला अकोला गव्हर्नमेंट कॉलेजला क्लिक केलं होतं. मग आता हा 2 नंबर झाला. तर आपण असे किती नंबर देऊ शकतो. विद्यार्थ्यांची विचारणा असते, म्हणणे असते की आपल्याला जास्तीत जास्त किती कॉलेजला ऑप्शन्स देता येतात. तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या गेल्या वर्षी आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी तब्बल 488 कॉलेजेस महाविद्यालये हे आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी कॅप राऊंडमध्ये सहभागी झाले होते. आपल्या कॅप राऊंडमध्ये रिंगणात उतरले होते. तर त्या 488 सर्व कॉलेजेसला आपण ऑप्शन्स देऊ शकता. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तसेच आपल्याला कमीत कमी किती ऑप्शन देता येतात हाही आपला प्रश्न असतो. तर आपल्याला कमीत कमी एक ऑप्शन देता येतो. एकपेक्षा कमी ऑप्शन आपल्याला देता येत नाही. आपण समजा 0 ऑप्शन दिले, कुठल्याच कॉलेजला आपण सिलेक्ट केलं नाही आणि शेवटला आपण जर सबमिट म्हटलं तर आपला फॉर्म सबमिट होणार नाही. ही आपण बाब लक्षात घ्या. म्हणजे सेव्ह आणि नेक्स्ट जे आपण करत असतो त्यावेळेस आपला फॉर्म सबमिट होणार नाही. तर आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचे आहेत. जास्तीत जास्त ऑप्शन दिल्यामुळे आपल्याला काय होणार आहे तर हे जे आपले कॉलेजेस आहेत तर सोयीस्कर असणारे कॉलेजेस आपल्याला आधी शोधायचे आहेत. आपल्या घरापासून सोयीस्कर कोणते आहेत, गावापासून सोयीस्कर कोणते आहेत त्यानुसार. त्यानंतर आपल्याला कोणते कॉलेजेस फीसनुसार आपल्याला प्रॉफिटेबल आहेत तेही पाहायचं आहे. नुसतं फीसनुसार प्रॉफिटेबल चालणार नाही. आपलं जे पर्सेंटाईल आहे तर पर्सेंटाईलनुसार सुद्धा आपल्याला कॉलेज सिलेक्ट करावे लागतील. हे लक्षात घ्या. पर्सेंटाईल जर कमी असेल तर आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन देणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. तर ह्या सर्व बाबीचं आपण अवलोकन करायचं आहे आणि त्याप्रमाणे ऑप्शन फॉर्म काय करायचा आहे फिलअप करायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण असेल, शंका असेल, कुशंका असेल नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. जेणेकरून आपल्या शंकेचं निरासन केलं जाईल, आपल्याला उत्तर दिलं जाईल. विविध कॉलेजेस आपल्याला इथे पाहायला मिळतात. कॉलेज कोड असतील त्यांना सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याला एक नंबर जनरेट झालेला पाहायला मिळतो आणि जितके आपण कॉलेजेस सिलेक्ट करू तितके नंबर आपल्याला तिथे आलेले पाहायला मिळतात. तर आपण कॉलेज निवडायचे आहेत. आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण कॉलेज काय करू शकतो चूज करू शकतो आणि त्याला निवडल्यानंतर आपल्याला कॉलेज अजून एक बाब आहे तर आपल्याला पाहिजे असलेल्या मेथडसुद्धा आपण पाहू शकतो आणि त्या मेथडप्रमाणे कॉलेजची आपण निवड करू शकतो. जसं की आपल्याला माहीत आहे कॉमर्ससाठी कॉमर्स ही सुद्धा एक मेथड असते. तर त्या मेथडप्रमाणे आपण कॉलेजेस चूज करू शकतो. जिथं कॉमर्स आहे त्याला आपण प्रिफरन्स सुरुवातीचे दिले तर आपल्याला त्यामधून नंबर लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला ती मेथड चूज करता येईल, घेता येईल. तर आपण इथे पाहू शकता ह्या कॉलेजला कॉमर्स ही मेथड आहे. म्हणजे जे BComचे विद्यार्थी आहेत ते हे कॉमर्स इथून चूज करू शकता. हे कॉलेज पाहू शकता किंवा घेऊ शकता. 50ची इथं सीट अरेंजमेंट आहे. को एज्युकेशन आहे म्हणजे मुलामुलींना दोघांनाही प्रवेश मिळतो आहे. कॉलेजचं नाव आपल्याला इथं दिलेलं आहे फॉस्टर डेव्हलपमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन. तर औरंगाबाद येथे स्थित असलेलं आपल्याला हे कॉलेज पाहता येतं. अशा प्रकारच्या कॉलेजला आपण काय करू शकतो आपली मेथड वाईजसुद्धा आपण त्याला चूज करू शकतो. त्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे, अनॲडेड पाहिजे, ऑटोनॉमस कॉलेज पाहिजे ते आपण इथे स्टेटसमध्ये सिलेक्ट करून त्यानंतर को एज्युकेशन तसेच गर्ल्स एज्युकेशनचेही काही कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. जसं की SNDT जी युनिव्हर्सिटी आहे SNDT. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे ही वुमन युनिव्हर्सिटी आहे. फक्त मुलींनाच प्रवेश ह्या युनिव्हर्सिटीचे जितके कॉलेज आहेत तितके फक्त मुलींना प्रवेश देतात. म्हणजे गर्ल्स एज्युकेशन ते चालवत असतात. तर वुमन एज्युकेशन, गर्ल्स कॉलेज आपल्याला त्याप्रकारे चूज करता येतं. आता हे कॉलेज आपण पाहू शकता ह्यांच्या कॅपॅसिटीज मेजर कॅपॅसिटीज आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 100 सीट्स आपल्याला त्यांच्या असलेल्या पाहायला मिळतात. मग जास्त सीट्स असलेलं कॉलेज आपल्याला निवडायचं आहे किंवा कसं तेही आपण इथे ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याला प्रिफरन्स नंबर देता येईल, चूज करता येईल. याप्रमाणे आपण कार्यवाही करायची आहे व आपला ऑप्शन फॉर्म काय करायचा आहे फुलफिल करून घ्यायचा आहे. अजून कुठली आपली त्रुटी
काही त्रुटी संदर्भातील आपल्या काही अडचणी असल्यास आपण नक्कीच आम्हाला विचारा, आपल्याला उत्तर मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.